करिअर करायला आला खरा, पण त्याआधीच त्यानं टोकाचं पाऊल उचलत स्वतःला संपवलं. यश यादव असं त्या मुलाचं नाव आहे. यश तसा 17 वर्षांचा. तो इचलकरंजीतील श्रद्धा अकॅडमी मध्ये शिकत होता. त्यासाठी तो सुतारमाळा परिसरातील एका हॉस्टेलमध्ये राहायचा. मंगळवारी सकाळी तो अकॅडमीला जायचं म्हणून अंघोळीसाठी गेला, पण माघारी परतलाच नाही. शेवटी बराच वेळ तो बाथरूम मधून बाहेर आला नाही, म्हणून दुसऱ्या एका विद्यार्थ्याने खिडकीतून डोकावून पाहिलं तर यशने गळफास घेतल्याचं दिसलं. त्यानंतर त्याच्या आई वडिलांनी हा मृत्यू नाही तर घातपात असावा असा संशय व्यक्त केलाय. तर दुसरीकडे या घटनेने संतप्त झालेल्या जमावाने श्रद्धा अकॅडमीवर हल्ला चढवलाय. यात अकॅडमीचं बरंच नुकसान केल्याने या प्रकरणी माजी आमदाराच्या पुत्रासह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता हे प्रकरण नेमकं काय, यात माजी आमदाराच्या मुलाचा काय रोल, यश सोबत काय घडलं होतं, सविस्तर बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय विश्वास भारी. यश यादव हा इचलकरंजी येथील श्रद्धा करिअर इन्स्टिट्यूट मध्ये 12वी सायन्स शाखेत शिक्षण घेत होता. या दरम्यान तो सुतारमाळा परिसरात असणाऱ्या भंडारे हॉस्टेलमध्ये राहायला होता. यात मंगळवारी सकाळी तो बाथरूम मध्ये आंघोळीसाठी गेला, मात्र बराच वेळ झाला तरी तो बाहेरच आला नाही. आता एवढा वेळ झाला तरी यश बाहेर येईना, म्हणून इतर विद्यार्थ्यांनी खिडकीतून पाहिलं तर त्यांना थेट यशने गळफास लावलेला दिसला. पुढे तातडीने दरवाजा तोडून त्याला बाहेर काढण्यात आलं आणि खासगी रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर तेथून IGM रुग्णालयात हलवलं, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येते. पुढे यशच्या नातेवाईकांनी त्याच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत शवविच्छेदन कोल्हापूरच्या CPR रुग्णालयात करण्याची आणि सखोल चौकशीची मागणी केली आहे. त्यानुसार मृतदेह CPR रुग्णालयात पाठवण्यात आलाय. बुधवारी सकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यामुळे आता शवविच्छेदन अहवाल मिळाल्यावरच यश सोबत नेमकं काय झालं होतं किंवा त्याचा मृत्यू हा फक्त गळफास आहे की घातपात हेही स्पष्ट होईल. दुसरीकडे मंगळवारी सायंकाळी 6 ते 7:30च्या सुमारास यशच्या नातेवाईकांसह जमावाने ज्या अकॅडमीमध्ये यश शिकत होता त्या अकॅडमीवर हल्ला चढवला. दगड आणि काठ्यांनी इमारतीच्या काचा फोडल्या, पोस्टर फाडली. यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. जमावाने रात्री उशिरापर्यंत घोषणाबाजी करत ठिय्या मारला होता. यात निषेधाच्या नावाखाली संतप्त झालेल्या जमावाने केलेल्या तोडफोडीत अकॅडमीचं 40,000चं नुकसान केलंय, ज्याचा लाईव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पुढे त्या जमावाने थेट पोलिसात आव्हान दिल्याने पोलिसांनीही कारवाईचा बडगा उचलला. जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून जमाव जमवणं, मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी गावभाग पोलिसांनी 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. यात राहुल राजू आवळे, इंद्रजित घोरपडे, संतोष आवळे, जमील मोमीन, आर्यन लोखंडे, वैभव पवते, पवन तडाखे, सतीश आवळे, अजित भोरे, वसीम कलावंत, महेश केंगारे, किशोर आवळे, दस्तगीर बागवान या सगळ्या संतापलेल्या युवकांमध्ये माजी आमदार पुत्राचाही सहभाग आहे. पुत्र राहुल आवळे असं त्याचं नाव असून त्या आंदोलनात ते आघाडीवर होते. शिवाय माजी आमदार राजू आवळेही आंदोलनस्थळी उपस्थित होते. तब्बल 2 तास हे ठिय्या आंदोलन सुरू होतं. यानंतर अकॅडमी प्रमुखांनी इन्स्टिट्यूट मधील मुलाने गळफास लावून घेतलाय. ही घटना दुर्दैवी आहे. यापुढे अशा घटना रोखण्यासाठी विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले जाणार असून इन्स्टिट्यूट मधील मुलांचे करिअर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे त्याला गालबोट लावण्यासाठी काही उपद्रवी लोक त्रास देतात असा आरोप अकॅडमी प्रमुखांनी केलाय. दरम्यान या यशने गळफास का लावला असावा याच्या मागची कारणं शोधण्यासाठी स्वतंत्र तपास सुरू आहे. घटनास्थळी अद्याप तणावाचं वातावरण असून बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. दुसरीकडे नातेवाईकांच्या मागणीनुसार CPR रुग्णालयात इन कॅमेरा पद्धतीने यशच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केलं गेलं. त्या अहवालानुसार यशचा मृत्यू गळफास घेतल्यानेच झाल्याचं स्पष्ट झालंय. दरम्यान गावभाग पोलिसांनी आज फॉरेन्सिक पथकाला पाचारण करून घटनास्थळाची पाहणी केली असून काही महत्त्वाचे नमुने संकलित केल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी दिली. बाकी पुढचा तपासही पोलीस करतात. पण मंडळी, अलीकडच्या काळात अगदीच तरुण पोरं आयुष्य संपवत चालली आहे. हे लक्षात येतंय, पण का? याची कारणं काय काय असावीत असं तुम्हाला वाटतं? मला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विश्वास भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.